पाठ राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं सुलोचना सूर्यवंशी यांनी प्राजक्ताला 20 लाख रुपयेचा चेक द्यायला होकार दिला असतो, पण त्या बदल्यामध्ये त्या तिच्याकडून एक वचन घेतात की तू आलोकशी लग्न करायचं आणि प्राजक्ता आलोक सूर्यवंशी हे असं नाव लावायचं। त्यावेळेस प्राजक्ता हा त्यांचा होकार दिलेलं वचन मोडते आणि म्हणते की तुम्ही एक बिझनेस वुमन आहात आणि मला हे लक्षात यायला हवं होतं, पण मला वाटलं होतं की तुम्ही एक चांगल्या व्यक्ती असाल म्हणून मी तुमच्याकडे मदत करण्यासाठी आली होते, पण तुम्ही ते करू शकत नाहीत हे मला कळून चुकलेलं आहे आणि ज्या व्यक्तीला मी स्वप्नातही विचार करू शकत नाही त्या व्यक्तीशी मी लग्न तर करणारच नाही। आणि तुम्हाला तर माहीत आहे आलोक सरांच्या समोर मी डोळ्यासमोर जरी आलं तरीही ते मला मारायला येतात आणि त्यांना मी त्यांच्या डोळ्यासमोरही नको आहे। त्यानंतर इकडं आरव हा आलोकला म्हणतो की खरंच तू जेव्हा सुंदरीसोबत फिरायला जातोस तेव्हा तुझा मूड हा खूप वेगळाच असतो आणि तेव्हा तू खूप खुश असतो। त्यावेळेस आलोक म्हणतो की खरं मला ना असं वाटतं की आपण या सुंदरीला घेऊन असंच ड्राईव्ह करत राहावं। त्यानंतर इकडं प्राजक्ता सूर्यवंशी यांना सांगते की मी तुमचा हा प्रस्ताव नाकारते आणि मी या घराच्या सावलीलाहीच थांबणार नाही आणि मी माझं घर जरी डोक्यावर नसलं तरी माझा स्वाभिमान मी असा तुटू देणार नाही आणि आम्ही लवकरात लवकर आमचं घरही परत मिळवू असा विश्वास हा प्राजक्ता दाखवते आणि म्हणते की तुम्हाला तर माहीत आहे आलोक हा माझ्यावरती कुंडी मारत होता, तसेच त्याला मी डोळ्यासमोरही नको असते तरीही तुम्ही असा कसा विचार करू शकतात आणि मलाच कळायला हवं होतं की इथं येण्यापूर्वी तुम्ही फक्त बिझनेसचाच विचार करतात आणि तुमच्या मनामध्ये माणसाबद्दलची काहीही आपुलकी नाही आहे आणि हे मला लक्षात यायला हवं होतं। त्यावेळेस इकडं ती तिथून निघून जाताना सूर्यवंशी कुटुंबातील सुलोचना यांच्या हातून तो चेक खाली पडतो आणि इकडे प्राजक्ता निघून जाते। तेवढ्यामध्ये तिथं आरव आणि आलोक हे राईड करून येतात आणि आरवला प्राजक्ता दिसणार नाही यासाठी आरव हा तिथे मला सायलेन्सर पोळलं असं खोटं बोलतो आणि प्राजक्ता बाहेर जाण्याची वाट पाहतो आणि त्यावेळेस इकडं आलोक हा प्राजक्ताला पाहू नये त्यामुळं तो म्हणतो की मला तर आता जगायलाच नको वाटत आहे आणि त्यानंतर आलोक हा मागे वळून पाहणार तेवढ्यामध्ये त्याला मिठी मारतो आणि म्हणतो की असं कधीच म्हणायचं नाही। त्यावेळेस इकडं प्राजक्ताला सुलोचना यांनी म्हणलेले सर्व विचार आठवत असतात आणि त्या म्हणत होत्या की तू आलोकशी लग्न कर आणि त्या माणसाशी जो इतका भयानक आहे, अग्रेसिव्ह आहे आणि त्या माणसाशी मी लग्न कसं करू असा विचार प्राजक्ताच्या मनात येत असतो। तसंच तिला आजींनी म्हणलेले शब्दही आठवत असतात की तूच आहेस की जी घर आता तू सोडू शकतेस आणि समोरून आरव हा धावत येत असतो, पण तिला वाटतं की आलोकच तिच्याकडे पळत येत आहे आणि ती घाबरून जाते। त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की हो मीच आहे, एकटाच आहे आणि मी तुम्हाला पाहिलं की घरातून येतानाही तुम्ही रडत होतात आणि आत्ताही रडत आहात आणि काय झालं आहे तुम्ही मला सांगू शकतात? हो, मी खूप रागाने तुम्हाला विचारत असेल पण माझ्या मनामध्ये असं काहीच नाही आहे। त्यावेळेस इकडं प्राजक्ता काही सांगत नाही। त्यावेळेस इकडं प्राजक्ताला आरव म्हणतो की मी तुम्हाला घरी सोडतो, पण प्राजक्ताचा मूड पाहता आरव विचार करतो की जर मी असंच प्राजक्ताला घरी सोडलो तर प्राजक्ताच्या घरचे हे टेन्शनमध्ये येतील। त्यावेळेस तो विचार करतो की मला काय करायला हवं। त्यानंतर इकडं प्राजक्ताला घेऊन तो भाग्यश्रीच्या ऑफिसच्या समोर येतो। प्राजक्ताला खूप विचारलं असता प्राजक्ता काहीच सांगत नाही। त्यावेळेस इकडं आलोक आरव हा प्राजक्ताला घेऊन भाग्यश्रीच्या ऑफिसच्या समोर थांबतो, पण प्राजक्ताचं अजिबात लक्ष नसतं। त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की हा इथे काय करत आहे आणि तेवढ्यामध्ये इकडे प्राजक्ताकडे तिची नजर जाते आणि त्यानंतर इकडं प्राजक्ता ही भाग्यश्रीकडे धावत पळत जाते आणि तिला मिठी मारते आणि ती खूप रडायला लागते। त्यावेळेस तिला कळतच नाही की आपण भाग्यश्रीला काय सांगायचं
आणि त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की काय झालं आणि तू एवढी का रडत आहेस, तू रडून घे. त्यावेळेस इकडं प्राजक्ताला सुलोचना मॅडमनी म्हणलेले सर्व शब्द आठवत असतात, पण तिच्या मनामध्ये एक भीती असते की मी जर भाग्यश्रीला सांगितलं तर ती सुलोचना मॅडमला जाऊन काहीतरी म्हणेल आणि त्यामुळे आणखीन वाद निर्माण होतील, कारण की ती खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्यावेळेस इकडं भाग्यश्री प्राजक्ताला खूप विचारते, पण प्राजक्ता ही काहीच सांगत नाही आणि म्हणते की अगं माहीत आहे ना, तुला कामानिमित्त बाहेर असते, पण आपल्या घराचा विचार आला आणि त्यामुळे खूप रडायला होतं आणि वाटतं की आपण हे घर कसं सोडवणार, त्यामुळेच मी रडत होते, असं खोटं प्राजक्ता भाग्यश्रीला सांगते. पण तिच्या मनामध्ये सुलोचनाबद्दलचे विचार चालू असतात. त्यानंतर इकडं अंबिका येते आणि इकडे सुलोचना मॅडमला विचारते की काय झालं. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की तिने मी दिलेला प्रस्ताव हा नाकारला आहे आणि जी स्वाभिमानी लोक असतात त्यांच्या हट्टापायी आपलं काय भलं आणि काय नाही हेही पाहत नाहीत आणि त्यामुळे आपलं स्वतःचं नुकसान करून घेतात. त्यावेळेस इकडं अंबिका म्हणते की जाऊबाई तुम्ही असं जास्त टेन्शन घेऊ नका. त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते की मला खूप भीती वाटत आहे. त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की हे बघ, आपले बाबा म्हणतात ना, जेव्हा प्राजक्ता आणि भाग्यश्री सोबत असतात तेव्हा ते कोणत्याही टेन्शनला असं पळून लावतात आणि त्यानंतर तू असं काहीच विचार करू नको. आणि माझ्याही मनामध्ये आज हे विचार येत होते, पण आपण तसं नाही करायचं आणि मला कुठंतरी वाटत आहे की आपलं घर आपल्याला परत मिळेल आणि तू काहीच टेन्शन घेऊ नको आणि आपण ते घर मिळूयात. त्यानंतर इकडं भाग्यश्री ही प्राजक्ताला म्हणते की खरं सांग, हेच कारण होतं का? आणि त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की हो,